जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कृपाशीर्वादाने अखिल कोटी भगवान पंढरीश परमात्मा याच्या असीम कृपाशीर्वादाने सकल संत मांदियाळीच्या या पुण्याईने श्री क्षेत्र लक्ष्मीनगर विसरलो नव्हतो थोडस होतं वयामानानुसार कारण 1 वर्षाचा गॅप पडला राजू महाराज दुसरं काही नाही। श्री क्षेत्र लक्ष्मीनगर या ठिकाणी भव्य दिव्य भगवान श्री मारुतीराच्या प्रांगणामध्ये अतिशय सुनियोजित संपन्न शिस्तीचा आणि मस्तीचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। आणि या कार्यक्रमामध्ये आजच्या द्वितीय दिनाची कीर्तनाची सेवा मिले पामर बी म्हणणार नाही एवढा बी पापी नाही पुण्यवान बी म्हणणार नाही आज्ञे बालकाकडे आली अशी मी नक्कीच म्हणेन। दुसऱ्या दिवसाची सेवा लक्ष्मीनगर ग्रामस्थांच्या वतीने माझ्यावर असलेल्या ऋणातून प्रेमाच्या उतराई होण्यासाठी हा केलेला संकल्प आहे। विठाल आनंदाचे लोही आनंद तरंग हे पुढे चालत राहावं याच्यासाठी सर्वांनी लहान असो ज्येष्ठ असो आबालवृद्ध असो श्रेष्ठ असो वा कनिष्ठ असो सर्वांनी एकत्रित येऊन गावचा उत्सव आनंदाने पार पाडायचा असतो। तिथं राजकारण करायचं नाही। घरी आपली बायको ऐकत नाही ते इथं तारखी घेण्यासाठी पुढे मंडपामध्ये कार्यकर्त्याच्या मीटिंग मध्ये आमच्या जातीचा बुवा लावायचा आणि ते काय कांदेत का लावायला ते तर मौली गोड सांगतात तसं काय आपण यारे यारे लहान होतो ना हे तर वडील जे जे करीतील तुम्ही जर लहानांना प्रोत्साहन दिलं तर ते तुमचं अनुकरण करतील बरोबर ना। तसंच ज्येष्ठांनी एकदा का कर्मठपणा आपल्या मनातला काढून टाकला। आमच्या गावात कसंच होतं सोमनाथ महाराज मी लहान होतो टाळ घेऊन जायचो ना ठेव द्या काळ खाली आपलं काम कसं तरुण पोरांचं काय असतं गरम रक्त असतं ह्यो टाळ ह्यो सापटा तुम्ही मी नाही पुढचं म्हणत बैलगाडा तसं असो अतिशय सुंदर देखणा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। अभंगाकडे प्रवेश करतोय। अभंगाच्या पदापदाचं चिंतन या ठिकाणी मला ठरलेल्या संकल्पित वेळेत मांडायचे लक्ष द्या सर्वांगाचे कान करून। जन्मा आलो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती। जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की मी जन्माला आलो त्याचं खरं फळ मला आज प्राप्त झालं। ते कशामुळे प्राप्त झालं तर अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही सांभाळलेले संती संत महात्मे तुम्ही माझा काय केलाय सांभाळ केलाय त्यामुळे काय झालंय की माझ्या जीवनातलं भय निघून गेलं। तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती आता मला कोणतंही भय राहिलेलं नाही चिंता राहिलेली नाही आसक्ती राहिलेली नाहीये। अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा विचार करायचा झाला तर अभंगाचं 3रं चरण आहे कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो। तुकोबाराय म्हणतात आता तुम्ही माझा सांभाळ केलाय ना तर मला आता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आता कोणतंही कार्य शिल्लक राहिले नाही कारण जी माझ्या मनामध्ये मी इच्छा प्रगट केली होती तुमच्या समोर ती काय केली फळाला आलेली पूर्णत्वाला गेलेली त्यामुळे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये म्हणून कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो। अभंगाच्या 4थ्या चरणाचा सारांश असा आहे की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काळ आता करू न शके बळ जो अख्ख्या जगाला काळ खातो जो ग्रासतो इतका बलवान काळ आहे त्या काळावर सुद्धा काय आमची सत्ता गाजवण्याचं प्रस्थापित वर्चस्व हे कोणामुळे प्राप्त झालं तुमच्यामुळे त्याचं भय आमच्या जीवनामध्ये राहिलेलंच नाहीये। तुका म्हणे काळ आता तो काहीच करू शकत नाही हलू नये चालू नये आमच्यापर्यंत येऊ शकत नाही त्यामुळे कशामुळे या 3ही चरणाचा जर संदर्भ लावायचा झाला तर जन्म आलो त्याचे कशामुळे तुम्ही सांभाळलेले संती हे खरं फळ भेटलं कोणतं भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कशामुळं तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती आणि तुका म्हणे काळ आता करून शकत तो आमच्यावर सत्ता गाजवू शकत नाही कशामुळं तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती।
सरळ सरळ भावार्थ झाला. आता तुम्ही जेवायला गेले तरी नाही ना, असं कारण खूप लांबून आलोय ना, त्यामुळे जन्माला येणं तुकोबारायच्या बाबतीमध्ये तुकोबारायांना माहित नव्हतं का? पहिली शंका उपस्थित करतो, लक्ष देऊन ऐका. जन्माला येणं हे आपल्याला तुकोबारायला माहिती नव्हतं का? माहित होतं का? जन्म मरणाचं दुःख हे त्यांनी सगळे अभंग गात्यामध्ये आपण जर विश्लेषण केलं, वाचन केलं तर आपल्याला डाव्याने प्रसूत झाली, येताच कर्म जा, तुझी मान अडकली. एवढं सोपं आहे का? आईच्या उदरातला जो बांगला आहे तो एसीचा आहे का? हे दुःख माहित नव्हतं का तुकोबारायांना? माहित होतं. तरी पण तुकोबाराय काय म्हणतात? जन्माला आलो कशामुळं त्याचं खरं कारण सांगतात. तुम्ही सांभाळ करणारे आहात म्हणून मला येण्याचं प्रयोजन ठरले माझं. आणि लक्षात घ्या, देव येत असतो तो आणावा लागतो. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. संत महात्मे स्वतःहून येत असतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, ते स्वतः येत असतात. आणि वैकुंठ म्हणजे एक त्यांची स्थिर प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीतून निवृत्तीला येतात. म्हणून आम्ही वैकुंठवासी. संत महात्मे स्वइच्छा आहेत, इच्छामरणी असतात. जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकतात, जेव्हा जायचं तेव्हा जाऊ शकतात. नाथ महाराजांचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. जलसमाधी घ्यायची होती, किती वेळ त्याला पुन्हा ज्यांची इच्छा मरणी ते जेव्हा जायचं तेव्हा जाऊ शकतात. आज नाही तुझी मुलगी नांदा जायची, जाऊ दे बाई मी उद्या मरेल. ऐकलंय ना? साधूंचं येणं त्यांच्या हातात असतं, साधूंचं जाणंही त्यांच्या हातात असतं. जीवाचं तसं नाही, तुमचं आमचं तसं नाही. केले कर्म झाले त्याची भोग आली. अशी गंधर्वासारखी सभा फार छान आहे. आता 5:04 वाजल्याचा काकडा करून मी जातो. गोड गाणार आहेत. सांगायचं विशेष असा की जीवाला कर्म बाधित असतं. जे कर्म केलंय जन्माचे कारण पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जन्माचे ते मूळ काय? जन्माचे मूळ वासना. जी वासना ज्याच्यावर जाईल, वासना वढाळ काय गड्यानो, वासना वढाळ काय, वासना वढाळ काय गड्यानो, वासना वढाळ काय, वासना वढाळ काय, वासना वढाळ काय, तिथं धरून मला बापा, तिथं मला बापा, वढाळ काय गड्यानो, वासना वढाळ काय.
वाचवायचं, आपल्याला काय विकत नाही घ्यायची. वासना ओढाळ गाई तिचा हाणावा मोडावा का हाणावा कोणतं एक याचं कारण काय म्हणून तुकोबाराय म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा काय गोड का नाही होत काय होतं बऱ्याच वेळा ते कीर्तन झाल्यानंतर बाकीचे काय म्हणतात चर्चा चलते काय हळदीचा बुवा कोणी आणला होता ते मध्ये नुसतं येऊ लागलं ते कुत्र्यावानी काही कळलं नाही वळालं काही तसं काही गोड होत असेल तर स्पष्ट सांगा. तुकोबाराय म्हणतात ना जन्माचं दुःख माहितीये जन्म घेणे नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तरी पण तुम्ही जन्माचं फळ काय सांगतात काय फळ देहाच्या अनुषंगाने जर विचार केला तर देह 3 प्रकारचे होतात एक स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देहाच्या बाबतीमध्ये विचार केला तर स्थूल देहाला जन्म नाही मरण नाही लक्षात येत आहे कारण सांगतो. स्थूल देह हा किती 27 तत्वांचा बनलेला आहे. महाभारतामध्ये शास्त्रामध्ये जर वाचन केलं तर लक्षात येईल तो तुमच्या पंचप्राण पंचमहाभूत अंतकरण चतुष्टय सत्व रज तम अशा सर्वांचा एकत्रितपणे सांघात असेल तो 27 तत्वांचा हा देह बनलेला आहे हा स्थूल देह. या स्थूल देहाला जन्म नाही मरण नाही. मग याच्या बाबतीमध्ये तुकोबाराय अपेक्षा करतात का नाही. देहाच्या अनुषंगाने जन्माची कल्पना करत असताना कल्पनाच करू नये कारण मृत्यू लोकांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तुकोबाराय ज्ञानोबारायांना माहित होतं कारण ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन करतात. मग या संसारातून अपेक्षा करायची का सुखाची दुःखाची या फळ न चुंबिता फळ न तुरंबिता याच्याकडून आपण फळाची अपेक्षा करायची नाही. जन्मा करून या संसाराकडून जन्माला आल्यानंतर अजिबात अपेक्षा नाही फळाची नाही आणि फुलाची सुद्धा नाही. हा कसा आहे ऊर्ध्व मूल अध शाखा मूळ कसं आहे त्याचं वरती आहे त्याच्या फांद्या खाली आहेत म्हणून अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. स्थूल देहाच्या बाबतीमध्ये तुकोबाराय संतुष्ट नाही त्याला मान्यता देत नाही. दुसरा विचार केला आपण तर सूक्ष्म देह त्यालाही जन्म नाही मरण नाही त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त विश्लेषण करायचं नाही आपल्याला. आणि कारण देह म्हणजे अज्ञान अविद्या त्यालाही मरण नाही जन्मही नाही. काय देहाला मरण आहे का देहाला मरण आहे का आपण शांत झोपलेलो लक्षात घ्या थोडस उदाहरण देतो. आपण झोपलेलो आता झोपेमध्ये काय शांत झोपल्यानंतर आपल्या शेजारी समजा एखादा बागुल बुवा येऊन थांबला तुम्ही शांत झोपेत आणि अर्धा तास तो आपल्या शेजारी बाजूला उभा आहे डोलतोय चांगला आपल्याला काय वाटतं का झोपेमध्ये शिष्टीमध्ये दादा काय वाटतं का हा देह हा निश्चित पडलेला आहे त्याला सुखही नाही दुःखही नाही. ज्यावेळेस तो जागृतीत येतो म्हणजे अष्टांग योग साधना कुंडलिनी ज्यावेळेस जागृत होते तेव्हा त्याला त्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर त्याला भय पण जोपर्यंत तो स्वप्न अवस्थेमध्ये तोपर्यंत त्याला भीती आहे का नाही. म्हणून स्थूल देहाला भीती नाही जन्म नाही मरण नाही तिन्ही देहाचा विचार केला तर तुकोबाराय मग याची अपेक्षा करत नाही. मग फळ कोणतं सांगतात सगळ्यात मोठं फळ की माझ्या या देहाने काय केलं फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी मला जे सद्गुरू लाभले आणि ते ज्या दिवशी लाभले तेव्हा माझं भाग्य उदयाला आलं. विठाला भाग्याचा उदय ज्यावेळेस संत महात्म्याचे चरण माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले तेव्हा धन्याचे दिन अनंत जन्मीचा सीन गेला कशामुळं त्याच्यामुळं एक कारण दुसरं कारण संत दर्शनी हा पद्मनाभ जोड देवा पद्मनाभ त्या परमात्म्याचे चरण समचरण सरोजम जे समचरण विठेवरती आहेत देवा ते मला प्राप्त झाले ते कोणामुळे झालेत माझ्या सद्गुरूमुळे. तुकोबारांना जेव्हा सद्गुरूंनी कृपा कटाक्ष
निहाळिले आपुल्या पदी बैसविले ही अवस्था प्राप्त करून दिली. निळोबारायांच्या बाबतीमध्ये तीच आहे. हात ठेविला मस्तकी तुकोबारायांनी प्रसाद देऊन केले सुखी. ज्या दिवशी मला सद्गुरू माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले तेव्हा काय झाला, माझ्या भाग्याचा उदय झाला. ते खरं फळ सार्थक विठ्ठलचे एक देखलिया. जेव्हा मी परमात्मा पाहिला त्याचे चरण पाहिले तेव्हा माझ्या देहाचं काय झालं, खऱ्या अर्थाने सार्थक. देहाचं कल्याण केव्हा होतं, जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपुले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकून. एका एका इंद्रियाला तुकोबाराने काम लावून दिलं. कोणतं, डोळे तुम्ही घ्या रे सुखा पहा हस्तस्य भूषणं यत् पुण्यदानं पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा मुखस्य घोषो यदि नाम घोषो. एका एका इंद्रियाला देव डोळ्यांना सांगितलं तुम्ही काय करा, फक्त त्या परमात्म्याचं रूप आवडे हे रूप गुजेरे सगुण पाहता लोचन आणि प्रमाण देता येतील. डोळ्यांचं काम काय, फक्त लक्षात घ्या दोन गोष्टी जीवनामध्ये घडत असतात, एक पाप आणि पुण्य. आपण म्हणत असतो पुण्य ते परोपकार तुकोबाराचं प्रमाण आहे, पाप ते परपेडा. पुण्य पुण्य म्हणजे काय, दुसऱ्यावरती उपकार करणं, दुसऱ्याला मदतीचा हात देणं याचं नाव पुण्य. आणि दुसऱ्याला त्रास देणं परपेडा, त्रास देणं, दुसऱ्या जीवाला त्रास देणं त्याचं नाव आहे पाप. दुसरं काही नाहीये. एवढा उत्सव चालू आहे, या उत्सवामध्ये काहीतरी आपल्याला आडकाठी आणायची एवढं ठरवलं की समजायचं आपण पाप करतोय. येते लक्षात. देवाने 84 लाख योनीमध्ये सगळे प्राणी हे आडवे जन्माला घातलेत, भूचर खेचर उभयचर जलचर. फक्त एकटा मनुष्य जन्म हा उभा जन्माला घातलाय. का, देवाला वाटलं एवढाच प्राणी याला माझं ज्ञान प्राप्त होईल आणि तो मला काय करेल, शरण येईल, माझं भजन करेल. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. आणि शब्द देतो अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. होतो नका कोणी
ठिकाण नाही कुठे. एवढं परमात्म्याला माहित होतं की हा एकटा जीव आहे, तो काय करील, तो फक्त माझं काय करील, परमात्म्याचं चिंतन करील, मला शरण येईल अनन्य भावाने, म्हणून उभा जन्माला घातला. जगातले सगळे प्राणी अंडज स्वेदज उद्भिज सगळे काही असतील ते आडवे जन्माला घातले आणि उभा जन्माला घातलेला हा मनुष्य देह, या मनुष्य देहाने तरी काय करावं. देव दिला देह बजाना गो प्रतिसाद देत जा. काही अंतःकरणापासून गातात ते, असं वाटत नाही उगाच इवळ देत म्हणून नाही. आमच्याकडे होते तसे. ते बाबाला आरडतोय म्हणे, ते आरड इवळ झाले मग जाऊ मध्ये आपण काही काही पंचपदीला जास्त गोड गाणं असते ते. कलाकाराची जाण भक्ताचा महिमा भक्ताची जाण ती तसं आहे. असो, या देहाने काय केलं पाहिजे, त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून परमात्म्याने हा देह उभा जन्माला घातला. देहाच्या अनुषंगाने विचार केला, या देहाने हाताने काय केलं पाहिजे, फक्त परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. लक्षात घ्या, जन्माला येण्याचं सार्थक फलनिर्देश 3 गोष्टीमध्ये सामावलेला आहे. लक्षात घ्या, सेवा, समर्पण आणि त्याग, या 3 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये त्याला जन्माला आल्याचं सार्थक म्हणावं लागेल. काय सेवा होती तुकोबारायांच्या जीवनामध्ये, एवढी स्वप्नामध्ये झालेला साक्षात्कार, बाबाजी चैतन्याने दिलेला गुरुमंत्र रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. तुकोबाराने झालेला साक्षात्कार स्वप्नामध्ये होता. तुकोबाराय गंगेच्या स्नानाला जात होते आणि काय म्हणतात तुकोबाराय की सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. इथे एक शंका उपस्थित होते मला की गुरुनी शिष्याकडे जावं का शिष्याने गुरुकडे जावं. बोला, शिष्याने गुरुकडे जावं. शिष्याने गुरुची सेवा करावी, विद्यार्थ्याने शिक्षकाची सेवा करावी, पतीने पत्नीची नाही ना, असं नाही ना. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. लक्षात घ्या, पत्नीने पतीची सेवा करावी, शिष्याने गुरुची सेवा करावी. पण तुकोबारा इथे खेत सेवा मस्तक तो जाणार ठेवल्या कर. त्याचं एकमेव कारण माझ्या जीवनात माझ्या गुरुने कृपा कटाक्ष वरद हस्त ठेविला. फक्त एक चूक घडली, खेद व्यक्त करतात काय, परिणाही घडली, माझ्या गुरुंची काय सेवा घडली नाही. लक्षात घ्या,
सेवा, समर्पण आणि त्याग, या 3 गोष्टी सांगत होतो मी. ज्याच्या जीवनामध्ये सेवा, सेवेसारखं फळ नाही. शास्त्रकार सांगतात, जर इथे एक शंका उपस्थित होते, शास्त्रकारांनी सांगितलेले सेवा जो करतो नित्य सेवक हा 5 मूर्खामध्ये त्याचं एक नाव आहे. मग तुकोबारायांना माहित नव्हतं का हे? दरिद्रो व्याधितो, हे जे मूर्खाचे लक्षण सांगितले शास्त्रकारांनी, त्याच्यामध्ये नित्य सेवक जो अखंड सेवा करतो तोही मूर्ख सांगितले, हे माहित होतं ना. तरी पण तुकोबाराय काय म्हणतात, परिणामी गेले सेवा काय. जर तुकोबाराच्या गाथेचं आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल, विश्वासी तो करू स्वामीवरी सत्ता. विश्वासाने मनाभावाने जर केली तो काय करतो, जो ज्या गुरुची सेवा करतो एक दिवस तो गुरुपदाला प्राप्त होतो. म्हणून सेवा करणे. म्हणून जगत तुकाराम बोलोबा मोरे ते जगद्गुरु तुकोबाराय इथपर्यंत जर प्रवास आपण पाहिला तर त्यांच्या जीवनामध्ये आलेला सामाजिक असो, कौटुंबिक असो, कोणत्याही प्रकारचा अभ्यास जर केला आपण तर लक्षात येईल, दुष्काळी अटीला द्रविणेला मान, एक जर प्रकरण आपण उघडत गेलो तर त्यांच्या जीवनामध्ये आलेली जी आर्थिक बाबत अनुकूलता असेल, प्रतिकूलता असेल, त्या सगळ्यांचा विचार केला तर तुकोबाराय प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेलेले. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा माझा. तुम्ही काय करा, सद्गुरु फक्त आशीर्वाद द्या. आणि सद्गुरु दुसरे तिसरे कोण निवडून होते? कोण होते? तो परब्रह्म स्वरूप परमात्मा होता. माझ्या विठोबाचा आपणची देव, दुसरं कोण नव्हतं. म्हणून मला एक सेवा माझ्या जीवनामध्ये घडली नाही, फक्त एक स्वप्नामध्ये मला साक्षात्कार झाला. त्या अनुषंगाने देण्याची पंथे चालू जाता त्या मार्गाने चालत गेलो आम्ही. आणि हे जीवाला सांगतात, साधकाला तुकोबारा सांगतात, तुम्ही सुद्धा काय करा, या वाटेने गेलात तरच तुम्ही त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता, अथवा अन्यथा नाही. सेवा करायची कोणत्याही माध्यमातून असो, भक्तीच्या माध्यमातून असो, ज्ञानाच्या माध्यमातून असो, आणि कर्मबंधनाच्या माध्यमातून तर अजिबात नाही. कारण याचसाठी जप, याचसाठी तप. आता कलियुगामध्ये इतर कोणत्याही साधना, नाना साधनांच्या केल्या खटपटा, या बाबतीत ह्याच्यात नादाला लागायचं नाही. एकच साधन सांगितले, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल. परमात्मा फक्त नामचिंतनाने आकळला जातो, म्हणून सेवा नामचिंतनाच्याच माध्यमातून करायची. जरा बोर व्हायला लागले का फवारा मारू? विठाला विठाला आपल्याला फवारे मारण्या जमत नाही, कारण मी संस्थेचा कीर्तनकार आहे. संस्थेच्या चाकोरीत चालावं. मला सांगा, दिवसभर कष्ट करून आलेले तुम्ही, प्रापंचिक जीवन जगत असतो आपण, आपल्याला आयुष्यभर संसार आहे. कीर्तनकारांनी या गादीवरून संसाराच्या गप्पा मारू नयेत, कारण रात्रंदिवस त्यांच्या जीवनामध्ये ते चाललेलंच आहे. चूक आहे की बरोबर? त्यांच्या उद्धाराचा मार्ग काय, तो परमात्मा कसा भेटेल, संतांचं वर्णन करून सांगावं. अन्यथा बाष्कळ गोष्टी करू नयेत, व्यर्थ अजिबात नाही. त्याच्यामुळे आपल्याला फवारे मारणं जमत नाही, विनोद मारणं जमत नाही. सासू सुना बायका लेकर अजिबात. विठाला विठाला. भक्तीच्या माध्यमात असून तर तुकोबारायचं प्रमाण आहे, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. भक्ती आम्ही केली ती कशा प्रकारे केली की आम्ही आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प, उद्वेग म्हणजे आसक्ती रहित भक्ती केली नाही. आणि तुम्ही आम्ही काय करतो, देवाच्या जरी दर्शनाला जायचं असेल, नवस करतो. जर देवा मला 10 वर्ष झाले मुलगा नाही, म्हणजे आपली काय सकाम भक्ती. तसे तुकोबारा म्हणतात, मला कोणत्याही भक्तीमध्ये आसक्ती, उद्वेगता अजिबात नाहीये. भक्ती आम्ही केली सांडून उगत, पळाले उद्वेग सांडून येत नाहीत ती आमच्यापर्यंत. आपली भक्ती सकाम आहे.
लक्षात घ्या, जोपर्यंत पिकलिया सेंद कडूपण गेले आपल्या जीवनात मल विक्षेप आवरण हे जोपर्यंत चित्तात जात नाही तोपर्यंत परमात्मा आपल्या चित्तात येऊ शकत नाही. तो का म्हणे चित्त करारे येऊन गोपाळ राहे येऊन मग काय होईल येऊन गोपाळ राहील ते परमात्मा तेव्हा येईल जोपर्यंत आपल्या मनामध्ये असणारे द्वेष भावना मत्सर अहंकार ह्या ज्या वृत्ती आहेत जोपर्यंत जे पोखरून काढलेलं घर आहे तोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत घरी पाहुणा येऊ शकत नाही. पाहुणे घरासी ऋषिकेशी तेव्हा आले तुकोबरांच्या घरी काय होतं मोडकिया वरी वाकळाच्या शेजा पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी तेव्हा परमात्मा येतो अन्यथा नाही. काय केलं होतं गोपिकांचा भाव पाहिला होता परमात्म्याने. काय होतं त्यांच्याकडे राजस्थान मध्ये जन्माला आलेली संत मीराबाई 15व्या शतकाचा काळ होता अतिशय प्रतिकूल काळ. त्या काळामध्ये सर्वसामान्य घरातली स्त्री नव्हती ती राजकन्या होती राजाची मुलगी होती. काय कमी होतं तिला परमात्म्याशी एकनिष्ठ घोंगारू बांध मीरा घोंगारू बांध मीरा घुंगरू बांध मीरा नाची रे बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. परमात्म्याशी एक निष्ठता जेव्हा निर्माण झाली दुसरं काही नव्हतं मीराबाईला फक्त तोच. त्यांचं एक सुंदर गीत आहे माफी मागून बोलतो. त्यांनी जो समर्पण भाव सांगितला मीराबाईने ती गवळण आहे मीराबाईंची त्या गवळणी होती सध्या खूप गाजते म्हणायचा थोडासा प्रयत्न करतो आली लक्षात तर पहा. मुरलीवा
मीराबाईचं सांगितलंय. परमात्मा भेटला नाही का? भेटला, पण एक वाट पाहायला शिका. याच्यामधून एक लक्षात येतं आपल्याला, मीराबाईंनी एवढे कष्ट घेतले, लवकर एक काय होतं, देव सहजासहजी भेटतात पण संत लवकर भेटत नाहीत. कारण देव भेटण्याचा मार्गच संत सांगतात. बहु अवघड आहे संत. देव लवकर भेटतो हो. ज्या वेळेस तुकोबारायांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला समाज बांधवांनी, तेव्हा देव किती दिवसांनी आले होते? ऐकले ना? तुम्ही बोलत चला. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्व या जनाला दाखवण्यासाठी परमात्मा किती दिवसांनी आला होता? 13 दिवसांनी. बरोबर. आणि ज्या वेळेस निळोबारांनी अनुष्ठान मांडलं, माझे सद्गुरू मला भेटत नाही, तेव्हा संत तुकोबाराय किती दिवसांनी आले होते? मला ऐकायला कमी येते थोडस. टाळी वाजवा. या बा, सर्वांगाचे कान करून ऐकतात असे श्रोते पाहिजे. नाहीतर दादा एका ठिकाणी असंच म्हणत होतो, अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघू बघू सांगितलं म्या. सोपं नाही. 2 तास त्याची मान अशीच असाच करायचा वाद. 2 तास कीर्तन होईपर्यंत म्हणलं श्रोता असावा तर असा. त्याच्याकडे बघू बघू कीर्तन सांगितलं मी. 2 तास कीर्तन झालं, सगळे उठून गेले आणि ते शेवटला चालले. बाबांना लय कळलंय वाटतं, आपण काहीतरी प्रश्न विचारावा, आपलं चुकलंय का काय? बाबा सांगा आता, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ. लहान बालक मी एखादं चुकलं असं मनात आलं माझ्या, विचारावं म्हणून. म्हणलं बाबा काही कमी जास्त काय? चाललो घरी. अरे सिस्टीम वाल्याला म्हटलं दादा ते काय नेमकं काय मला कळलं नाही, मी एवढं कसा कोरडा करू आरडवलं म्हटलं, लई ओळ म्हणलं. ते बैर रे म्हणला, दररोज फक्त पुढे बसत आहे मला. हा पण दादा खरंच सांगायचा मुद्दा माझा असा आहे, सर्वांगाचे कान करून ऐकत. संत महात्मे हे उशिरा भेटतात, लवकर भेटत नाहीत. देव लवकर भेटतो पण संत लवकर भेटत नाहीत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, एवढा सहजासहजी भेटत नाहीत. आणि देवाला प्राप्त करण्यासाठी एक सेवा जीवनामध्ये असावी. ती मीराबाई सारखी एक राधा एक मीरा. ऐकले नाही, जास्त वेळ घात नाही त्याच्यात. समर्पण भाव सांगायचा मला त्यामधला. आणि देवानी एकदा जर कृपा केली, सेवेचं फळ त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काहीच करण्याची शिल्लक राहत नाही. एक भक्ती गीत आहे, वृंदावनातलं गीत आहे. असं सुंदर गीत काय आहे, भक्ती पाहिजे असेल तर वृंदावनला जावं. एकदा तर काली कमली वाला मेरा यार है, हो काली कमली वाला मेरा यार है. असा सुंदर सावळा तो मुरलीवाला आहे. त्याने एकदा कृपा केली, आता काहीच करत नाही. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, अब क्या बताऊं मोहन तेरा नाम हो रहा है. आवाज बसलेला तरी पण झालं झालं. करते हो तुम कन्हैया. काही करायची इच्छा नाही आता, एवढंच. कारण या देहाने काय केलंय, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे ऋषीमुनी, विश्वामित्र, हिमालयामध्ये योगी, तपी, जपी, झाडाला उलटे टाकून परमात्मा केव्हा भेट देईल याची वाट पाहत असतात. आणि ते भेटला की जीवनाचं खरं फेळ भेटलंय असं वाटतं. त्यांच्या स्वप्नातही नाही येणारा देव, फक्त त्यांची अपेक्षा एक आहे,
देहाचं काही जरी झालं तरी चालेल, फक्त काय, फक्त माझे डोळे नीट ठेवा. कशामुळे मला त्या परमात्म्याला पाहायचं. पापाची सुरुवात सुद्धा इथून होते आणि पुण्याची सुरुवात सुद्धा इथून होते. काय पाहायचं काय नाही पाहायचं हे आपण ठरवायचं असतं. कागा सब तन खाइयो मोरा चुन चुन खाइयो ये जो दो नैना नैना मत खाइयो इन में मोहे राधा मिलन किया. ते वृंदावनातले भक्त सांगतात, कावळे उचिड सगळे जे काही गिधाड जे शरीराला खात होते सर्व त्यांना सांगत होते डोळे, कागा सब तन खाइयो. हे मांस नाही, सगळं जरी खाल्लं तरी चालल. ये जो दो नैना नैना हे डोळ्याला काही करू नको. तुला सगळं खायचं, सगळं अख्खं शरीर तुझ्यासाठी, फक्त हे डोळ्यात ना, त्या डोळ्यांना सुरक्षित ठेव. का? त्या परमात्म्याला. इन में राधा किया. या डोळ्याला फक्त त्या राधेला पाहायचंय म्हणून या डोळ्याला सुरक्षित ठेव. हजारो वर्ष तपस्या करणाऱ्या साधू मुनींना, योग्यांना देव प्राप्त नाही झाला, पण कलियुगामध्ये फक्त तो नाम चिंतनाने प्राप्त होईल ही तुकोबरायांची ग्वाही आहे. म्हणून जन्माला आलो तेव्हा फळ कोणता प्राप्त झालं ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साताऱ्या भागामध्ये महाराज राजू महाराज कीर्तनाला गेलतो. जेवण करायला बसलो, एवढी भाजी तिखट होती, एवढी तिखट होती. ते आजीबाई जेवत असताना मला लय गप्पा मारायचा ना म्हाताऱ्या बाया सांग. असू दे, कधी कधी असलं पाहिजे. जेवताना आजी सोबत गप्पा मारत होतो. आजीला म्हटलं, आजी जेवण करत असताना म्हणलं कीर्तन कसं काय वाटलं, किती मुले आहेत, काय काय खरं म्हणजे कीर्तनकार आल्यानंतर कधीतरी ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी विचारल्या पाहिजे संसारिक माणसांनी, मला असं वाटतं. पण लोक काय करतात,
तुला लेकरं किती, तुला पोरे किती, तुला बायका किती. बायको एकच असते काय. हा असे त्या आजीला बोलत असताना विचारलं, आजीने सांगितलं, बाळा तू खूप छान कीर्तन करतोस, अतिशय तुझं गोड गाणे आवडलं मला. तुम्ही किती जण आहेत? म्हणलं आजी ही भाजी खाताना जर जगलोच तर दोघं, नाहीतर एकटाच. म्हणजे माझी भाषा लक्षात येते ना आजी. हो नाही नाही नाही, पाऊस पडेल का? पडला. असं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. अभंगाच्या दृष्टिकोनाकडे आपण वळलो तर लक्षात येईल. तुकोबाराय फळ सांगतात. कोणतं? एक फळ. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरं. खरं फळ कोणतं? सद्गुरूंनी कृपा केली तेव्हा मला फळ प्राप्त झालं. कृपा कोणती? ज्यावेळेस परमात्मा प्राप्त होतो किंवा एकतर संतांचे चरण प्राप्त होतात तेव्हा देव भेटतो. तो आनंद, तो त्याला फळ म्हटलेले तुकोबारायांनी. आणि खरं फळ कोणतं? सगळ्यात तिन्ही चरणाचा संदर्भ लावला आपण तर तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कधी. आता माझ्या तुम्ही जर सांभाळ केला, निळोबारायच्या जीवनाचा आपल्याला दृष्टांत या ठिकाणी पुरेपूर लागू पडतो. आता निळोबारायांची समाधी सोहळ्याची परिपूर्तता झाली, बरोबर ना? 2 दिवसाखाली समाधी सोहळा होता निळोबारायांचा. देवाला नाकारला महाराज त्यांनी. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. देवा तुला मी नाही बोलवलं, मला ज्याची अपेक्षा होती तेच आले पाहिजेत. हा एकनिष्ठ भाव असावा लागतो. पतीचे मता अनुसरून पतिव्रता एक धरीला चित्ती. मला फक्त तुकोबाराय पाहिजेत, माझे गुरु पाहिजेत. आलेल्या देवाला परत पाठवायची क्षमता संत महात्म्यामध्ये. काय अधिकार असेल निळोबारायांचा? निळोबारायांच्या अभंगामध्ये एक चरण आहे, नवे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा खूप अवघड आहे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. संतांचा महिमा खूप अवघड आहे. देवा देव जरी आला तर देवाला नाकारला. मला माझे तुकोबारायच पाहिजे. एकनिष्ठ भाव. मी पहिल्यांदा 3 मुद्दे मांडले होते. कोणते? सेवा, समर्पण आणि त्याग. केव्हा प्राप्त होतो? जोपर्यंत आपला भाव निष्ठावान असावा लागतो. निष्ठावंत भाव भक्तांचा देवा तू. आपली भक्ती कशी वारागणीच भक्ती बदलते. आपला देव पक्का राहत नाही. सोमवारी शिव भोळा चक्रवर्ती, मंगळवारी त्यात गाणं बघा एक खूप छान आता नवीन आलेले, बांगड्याची माळ लिंबावानी उभी हाय नदीच्या काठाला. जर का एखाद्याच्या अंगात आलं तर त्याची जबाबदारी कोणाची? लखाबा पोतराचा भेटीला मला आळंदीला जायचंय. याचा जर समर्पक भाव लावला तर एक गोड गाणं तयार होतं. गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, पताका लावून काठीला हो, पताका लावून काठीला विठ्ठला. वारकरी आलाय भेटीला. आपल्याकडे वेळ कमी म्हणण्यासारखं भरपूर आहे. कसं जेवणाचा टाइम झालाय. 9च्या नंतर 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे, बरोबर? आपली
9च्या नंतर कीर्तनकार बाबांनी अमृत जरी पाजलं तू उरक चल जमते ना ते बऱ्याच भागामध्ये लय गोत्यात येतो जरा मी भाषेत नाही फरक आहे असो जास्त लांबवायचं नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा मतितार्थ असा आहे तुम्ही सांभाळलेले संती तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला कारण सांभाळलेले अनाथा निळोबाराय म्हणतात ना संत महात्मे तुकोबाराने म्हणतात की तुम्ही माझा सांभाळ केला म्हणून काय झालं माझ्या जीवनाचं कल्याण झालं जन्मात त्याचं फळ भेटलं मला आज खऱ्या अर्थाने. आणि तिसऱ्या चरणाचा जर विचार केला तर कृतकृत्य झालो. चौथी याची ठाई आता काहीच करणे नाही ज्ञानोबारायचं नेहमी होई बरोबर ना आता काही करायचं शिल्लक नाही तुम्ही मला भेटले एवढे गंधर्वासारखे गायन करणारे असले मला काय कमी आता आता माझ्या जीवनामध्ये तुम्ही भेटल्यामुळे कृतकृत्य झालो जे मला पाहिजे होतं ते भेटलं. पत्नीला अपेक्षा पतीकडून काय असते त्याने सुख द्यावं. सगळ्यात मोठा समर्पण भाव काय असेल तर हा पत्नीच्या जीवनामध्ये लागू तुम्हाला पतीच्या मतानुसरून पतिव्रता तुका म्हणे जसा भ्रतार प्रमाण तसा नारायण आहे. तो दृष्टांत लागू दिला ज्ञानोबारांनी सांगितलाय अख्ख सासर जी कधीच आनंद देत नाही ती ननंद भावा जावा आवा कुणी असेल सगळ्यांचा जात सहन करते ती पत्नी. पण कशामुळे जात सहन करते कारण एक ज्ञानोबारायांचं चरण आहे पतीचा जिवाळा मनोनी सासऱ्याचे वाहिजे. पतीचा जिवाळा फक्त पती परमेश्वर आहे तो माझा जिवाळा आहे माझा जीवलग आहे म्हणून सासूचं ऐकायचं सासऱ्याचं ऐकायचं दिरा भावाचं ऐकायचं. शरीर तिचं आहे हक्क कोणाचा आहे पतीचा आहे. हात तिचे हातातल्या बांगड्या असतील तर हल्ली जरा थोडंफार कमी झाल्यात म्हणून म्हटलं. कपाळ तिचं आहे पण कुंकू त्याच्या नावाच आहे. फक्त एका कारणामुळे सगळ्यांचा भार वाहत येते सगळ्या संसाराचा सासू सासऱ्याचा पतीचा जिव्हाळा तो फक्त पती माझा परमेश्वर आहे म्हणून एवढा समर्पण भाव ज्ञानोबारायांना सुद्धा आवडला म्हणून त्यांनी सांगितलं पतीचा जिव्हाळा मनोनी सासऱ्याचे वाहिजे. ज्या मोठीने पाणीच निघत नाही ती धरून फायदा काय असेल. म्हणून कृतकृत्य झालो आता मला कोणती इच्छा नाही. सेवा समर्पण आणि त्याग सगळ्यात मोठा त्याग आपल्या जीवनामध्ये एकविध भावतेचा सांगितलेला आहे तुकोबारायांनी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस लोकांची यात्रा संपून परलोकी निघाले होते तो निष्ठावान भाव सांगतो. ज्या वेळेस शरण रचलं गेलं महाराजांना ठेवलं त्यांच्या सोबत असणारा त्यांचा सहचारी ज्याचं नाव वाघ्या तो कुत्रा प्राणी तो काय निष्ठा होती महाराज. चितेला अगदी डाग दिला गेला वाघ्याला वाटलं अरे माझा राजा मला सोडून जातोय माझा राजा राहत नाही मी राहून काय करू सरनाट उडी मारली. एवढा निष्ठावान भाव त्या वाघ्याचा होता. तसा माझा एकविध भाव आहे देवा तुझ्या बाबतीमध्ये. कारण मी कोणत्याही देवाला देव मानणार नाही फक्त कटेवरी कर नाही ज्या देवाला अनेक प्रमाण आहे त्याचे मला ते सांग फक्त निष्ठा माझ्या जीवनामध्ये असायला पाहिजे तेव्हाच परमात्मा प्राप्त होतो. कृतकृत्य झालो आता ती इच्छा सुद्धा तुम्ही पूर्ण केली म्हणून तुम्ही सांभाळलेली संती आता कोणत्या प्रकारचं भय नाही राहिलेलं भय निरसल गंती. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय उल्लेख करतात Come on,
थकले वाटते लक्ष्मी नाही ना जेवण बाकी अजून असो यथामती यथा अवकाश माझ्या अल्पबुद्धिमत्तापणाप्रमाणे या ठिकाणी सर्वांनीच साथ दिली तसे राजू महाराज असतील त्यामध्ये आमचे जीवलक प्रेमळ व्यक्तिमत्व ऋषिकेश महाराज वा छान खूप छान साथ केली नाहीतर बऱ्याच वेळा चलचल भिताडाकडे असंच वाजवण्याला भेटत आम्हाला साथ चांगली भेटली आमचे बबलू महाराज माझा एकमेव शिष्य ह्या भागातला पहिला संस्थेमध्ये होता तेव्हा खूप छान जितनी मेहरबानी अपने की उतनी मेरी औकात नहीं थी जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात तो नहीं थी ये कृपा है मेरे राधा रानी की वरना मुझ में कोई ऐसे औकात लोग उतना ही जानते हैं आपको जितना वो समझते हैं आपका दिखावा कितना भी देखो लोग सिर्फ दिखावे से जानते हैं लेकिन आपका दिखावा कितना भी बुरा हो भगवान पुरे इरादों से जानता है त्यामुळे झालेली सेवा निसंकोचपणाने परमात्म्याने दिलेल्या देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर मनाभावापासून त्याचं एकदा चिंतन करायचं सगळ्यांनी माझ्या पाठीमाग माझा हात वर ते कसं मी पहिल्यांदाच इथे लक्ष्मीनगरला आलोय ते म्हणजे एकटा आला तर आला हात वर करा पाय वर करा पुन्हा म्हणायचं तुम्हाला काय होतंय त्या डॉक्टर साठी गत नाही होते ना फक्त प्रेम आणि फक्त 2 मीटर शूटिंग वाले सगळ्यांची शूटिंग करा उद्या पेपरला देऊ आपण तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 हे पांडुरंगा 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 धन्यवाद ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली